सप्रेम जय महाराष्ट्र. भाजपचा सहमुख्य प्रवक्ता, चाट्या पत्रकार, भाडखाऊ पत्रकार तो अजित चव्हाण उद्धव साहेबांबद्दल बोलतो, उद्धव साहेबांना मामू बोलतो. परभणीमध्ये एका मुस्लिम निष्ठावंत कडवट शिवसैनिकाला महापौर केलं. यात काय चुकी झाली? म्हणजे तुम्ही एमआयएम संघ छुपी युती करायची. अनेक ठिकाणी एमआयएम तुमची बी कॅसेट आहे असं सगळ्या महाराष्ट्रात नाही, सगळ्या देशाला माहिती आहे. आणि अजित चव्हाण, जरा आपल्या बापाचा इतिहास बघ. ज्या मांडीवर तू खेळतोय ना त्या आईची कूस जरा बघ. अरे बाबा, ज्यांनी भाजपा RSS स्थापन केली त्यामध्ये एक मुस्लिम समाजाचा माणूस होता, सिकंदर बख नावाचा. तुझ्या पक्षाच्या संस्थापकेमध्ये 6-7 जणांमध्ये एक मुस्लिम होता. मग आता या मुस्लिमांचं काय करणार? तुमच्या भाजपामध्ये अल्पसंख्याक एक टीम आहेत मुस्लिमांची, मग त्या मुस्लिमांचं तुम्ही काय करणार? म्हणजे तुमच्या संघ जर कोणी मुस्लिमांनी जर युती केली, तुमच्या पक्षात जर आले तर तुमचं अमर प्रेम, आणि तुमच्या विरोधात जर कोणी मुस्लिमांना जवळ केलं तर तो लव जिहाद. हरामखोर अजित चव्हाण, लक्षात ठेव, तू उद्धव साहेबांवरची खालच्या पातळीवर जाऊन जी टीका करतोय ना, आणि तुम्ही सगळेच, आत्ताच आमचे प्रवक्ते शिवसेनेचे अखिल चित्रे यांनी सांगितलं, नवीन जे प्रवक्ते त्यांनी आब राखून आमच्या प्रमुख माणसांबद्दल, आमच्या उद्धव साहेबांबद्दल, आमच्या कुठल्याही शिवसेनेच्या नेत्याबद्दल जर खालच्या पातळीवर जाऊन जर तुम्ही टीका करत असेल तर आम्ही मोदी, शहा, फडणवीस यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करू. अरे देशाच्या स्वातंत्र्यामध्ये सुद्धा मुस्लिम होते. आज मुस्लिम हा देशाचा चांगला घटक आहे. प्रत्येक संस्थेमध्ये, प्रत्येक देशाच्या कायद्याच्या कोर्ट असेल, वकील असतील, पोलीस असतील, आपले संरक्षण आर्मी असेल, तिथं सुद्धा मुस्लिम बांधव आहेत. म्हणजे तुमच्याशी प्रेम केलं का ते अमर प्रेम, आणि विरोधकांनी केलं का तो लव जिहाद. हरामखोर अजित चव्हाण, तू लक्षात ठेव, तू आमच्या उद्धव साहेबांबद्दलची खालच्या भाषेत जाऊन टीका केली ना, आमच्या उद्धव साहेबांना उद्धव मामू बोलला, सुनता करण्याबद्दल बोलला. का रे बाबा, तुझ्या मोदीची करायची का सुनता? तुझा मोदी तर गंज मुसलमानांच्या टोप्या घालतो, फडणवीस सुद्धा टोप्या घालतो, तो आशिष शेलारला टोप्या घालतो. म्हणजे तुम्ही केलेलं प्रेम आणि आम्ही केलेलं जिहाद. अजित चव्हाण, आम्ही सगळ्यांना सांगतो, मोदी, शहा, फडणवीस त्याला जरा आवरा. अजून आम्हाला आमच्या पक्ष प्रमुखांनी आदेश दिलेले नाहीत. आम्ही जर बोलायला लागलो, आम्ही बोलतो पण, अरे आमचे हातही चालतात. आमच्या पक्ष प्रमुखांबद्दल जर खालच्या पातळीवर जाऊन बोललात तर आम्ही कायद्याची पर्वा करणार नाही. तुमची लायकी आहे? हे हरामखोर अजित चव्हाणची लायकी का? भाड खाऊ ये तू, चाट्या पत्रकार आहे तू. तुला काय माझ्यावर गुन्हे दाखल करायचे नक्कर, कारण माझ्यासारखे लाखो शिवसैनिक रस्त्यावर येतील. याचं तोंड आवळा, नाही तर हा फटके खाल्ल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.